नमस्कार, मी तृप्ती. संक्रांतीच्या आणि हळदी-कुंकवाच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये रेसिपी शूट करायला वेळच मिळाला नाही. तर चला तर आज मी तुमच्यासाठी एक आगळी-वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि खूप मस्त होतं. मुलांच्या टिफिनसाठी या नाश्त्यासाठी तुम्ही हे रेसिपी सँडविच तुम्ही देऊ शकता. चला तर मी रेसिपीला सुरुवात करते. मी इथे तिखट, मीठ, हळद, त्यानंतर 1 वाटी बेसन, किसलेला पत्ताकोबी, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 4 ब्रेडचे स्लाइसेस आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 1 बाउल घेतलेला आहे. एका बाउलमध्ये बेसन घालून त्यामध्ये तिखट, हळद आणि मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी इथे पाणी घेतलेलं आहे. मला इथे जवळपास 1.5 ते 2 वाटी पाणी लागलेलं आहे. तर मी पाणी टाकलेलं आहे. तर मला थोडं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी परत इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. बॅटर हे स्मूथ बनवायला हवं तरच ते कन्सिस्टन्सी येणार, नाहीतर आपले असं गुठळ्या बॅटरमध्ये असं गुठळ्या राहायला नको. त्यानंतर मी इथे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, बारीक कट केलेली आहे. मस्त अशी बारीक कट करायची. त्यानंतर कांदासुद्धा मी तसा त्याच पद्धतीने कट केलेला आहे. तुम्ही बारीक कांदा कट करू शकता या मग जसं तुम्हाला स्प्रिंगमध्ये हवे असेल तुम्ही स्प्रिंगमध्ये कांदा कट करू शकता. मला स्प्रिंगमध्ये पाहिजे होतं म्हणून मी गोल साईजचे कांदे कट केलेले आहे आणि त्यानंतर टोमॅटोसुद्धा गोल काप करून घेतलेले आहे. दिसायला मस्त दिसतं म्हणून मी हे गोल करून घेतलेले आहे. बघू शकता पूर्ण झालेल्या भाज्या आपल्या कट झालेल्या आहे. तवा ठेवलेला, ताव्यावरती तेल पसरवलेलं आहे. तेल छान तावा गरम झालेला आहे. त्यानंतर बेसनच्या बॅटरमध्ये ब्रेडचे स्लाईस जे डीप केलेलं आहे त्यानंतर गरम तव्यावर मी ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे, खालून ब्रेड करपू नये यासाठी. त्यानंतर कांदा, टोमॅटो, अ, घिसलेला गोबी होता तो आणि जे कोथिंबीर आपण कट करून ठेवलेले ते छान असं त्यावर भुरभुरून घ्यायची आहे. बघू शकताय मस्त असे भुरभुरल्या केलेले आहे. मस्त सगळ्या भाज्या आपण घातलेल्या आहे व त्यानंतर बाइंडिंगसाठी ज्या भाज्या आहे आपण जेव्हा जे पलटू आपण सँडविच आपण पलटून घेऊ त्यावेळेला ते भाज्या खाली लागल्या नाही पाहिजे यासाठी आपण बाइंडिंगसाठी बेसन म्हणून थोडंसं टाकायचं आहे वरून. वरून असं बेसनचं बाइंडिंग द्यायचं आहे. दोन्ही याला टाकून घेतलेलं आहे मी आणि 5 मिनिटानंतर मस्त कमी फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे आणि मस्त त्याची बाजू ही आता पलटून घेऊया. चला तर आता याची आपण बाजू पलटून घेऊया. मस्त छान असं खालची बाजू शेकल्या गेलेली आहे. बघू शकता खूप छान असं मस्त बाजू शेकल्या गेलेली आहे. तर खालची बाजू शेकली, आता वरची सुद्धा बाजू जी आहे ती तशीच त्याच पद्धतीने थोडंसं तेल घालून आपण ती सुद्धा बाजू शेकून घेऊया. मस्त 5 मिनिटानंतर बघू शकताय तुम्ही की खूप छान असं मस्त ती खालची सुद्धा बाजू छान जवळपास झालेलीच आहे. बघू शकते भाज्यासुद्धा खूप मस्त अशा शिजलेल्या आहे. कच्चं पण त्यामध्ये भाज्यांमध्ये येणार नाही. मुलंसुद्धा आवडीने खूप छान असं खाणार. त्यांनासुद्धा खूप आवडेल हे सँडविच आणि दिसायला खूप सुरेख दिसतं त्यामुळे फार खूप छान होतं. बघू शकता किती छान असं कलरफुल सँडविच झालेलं आहे. तसंच मी दुसरे सुद्धा बनवून घेतलेलं आहे. फक्त दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी सँडविचमध्ये काय केलं कांदा, टोमॅटो हे बारीक कापून घेतलेले आहे. कधी-कधी काय होतं, की मुलं असे मोठ्या-मोठे जे स्लाइसेस असतात त्यांना आवडत नाही. बारीक-बारीक कट केलं की त्यांच्या पोटात जातं. काही मुलं टोमॅटो, कांदा काढून टाकतात त्यामुळे. तर मी त्यांच्यासाठी म्हणून हे असं दुसरी पद्धतसुद्धा तुम्हाला सांगितली आहे. तर सुद्धा मी सँडविच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. बघू शकता किती एक असं कलरफुल सँडविच आपले दिसते आहे. मस्त असं दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते आणि मुलांना अट्रॅक्टिव्ह काही दिसलं, की मुलं हे आवडीने मुलं काय आपणही आवडीने खातो. कारण कोणतीही डिश असेल तर ती दिसायला आधी सुरेख दिसायला पाहिजे नंतर चवीला. तर चवसुद्धा खूप अप्रतिम आहे. माझा मुलगा टेस्ट करतो आहे तो सांगतो आहे, की खूप छान झालं आई.
मस्त होतं. तुम्ही नक्की बनवा. माझी नणंदबाईसुद्धा आलेले आहेत. त्यांनीसुद्धा टेस्ट केलं. त्यांनासुद्धा आवडले. चला तर मग तुम्हीसुद्धा बनवा आणि तुम्ही पण खा, दुसऱ्यांना पण खाऊ घाला. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी झाली तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. सर्वांनाही आवडलेली आहे. मलासुद्धा आवडली. खूप मस्त होतं. तुम्ही नक्की बनवा. धन्यवाद.